मध्ये नाही यायचं का म्हटलं? नाही मध्ये नाही यायचं का म्हटलं? शेतावर चालले का? सकाळी खूप लेट झाले होते निघायला आणि त्यामुळे रस्त्याने कोणताच व्हिडिओ काढला नव्हता आणि निघाल्यावर देखील व्हिडिओ काढला नव्हता. आल्यानंतर मग पेशंट्स वगैरे यायला सुरुवात झाली होती आणि आमचे MPW NM देखील आले होते आणि त्यांचे चालू होते रेकॉर्डिंग. आणि त्यानंतर मग कांचन सिस्टरांना कॉल केलेला. बऱ्याच दिवसांनंतर हा कॉल केला होता आणि थोडा वेळ त्यांच्यासोबत टाइम स्पेंड केला. तसेच आज आमचे जे वैद्यकीय अधिकारी होते डॉक्टर गोरक्ष मल्ला सर, जे आता PG साठी पुढे सोलापूरला गेले आहेत शिकण्यासाठी आणि खूपच केअरिंग आणि हेल्पिंग नेचरचे व्यक्तिमत्व होते, म्हणजे आहेच ते तसे. आणि त्यामुळे सरांना एक कॉल करणं तर इम्पॉर्टंट होतं, कारण की सर जाऊन आता जवळजवळ वर्ष झालं आहे आणि तेव्हापासून काही कॉन्टॅक्ट झालेला नव्हता. म्हणजे मेसेजवर कॉन्टॅक्ट होत होता बट कॉलिंगवर नव्हता. मग अशा प्रकारे आम्ही सरांना बड्डे विश केलं आणि खूप वेळ सरांसोबत गप्पा गोष्टी केल्या, त्यांच्या तिथल्या गोष्टी देखील ऐकून घेतल्या आणि त्यांचा एक्सपिरियन्स देखील सरांनी आमच्याबरोबर शेअर केला आणि खूपच छान मनमोकळ्या अशा गप्पा झाल्या होत्या. तर खूपच छान वाटत होतं. तसेच आमचे MPW आणि ज्या NM सिस्टर होत्या तर त्यांनी देखील सरांना बड्डे विश केला आणि खूप वेळ सरांसोबत एक छानसा टाईम स्पेंड केला. त्यानंतर सर एक खूप म्हणजे व्यवस्थित गायडन्स करणारे होते आणि अजून देखील आम्हाला ते वेळोवेळी गायडन्स करतात. कधीही कोणत्या पेशंट रिलेटेड काही डाऊट असला तर आम्ही त्यांना विचारतो, कारण की सरांना खूप सारं नॉलेज आहेत आणि सरांची पोस्ट देखील MBBS आहे आणि आता पुढे ते PG साठी गेले आहेत. तर त्यामुळे कधीही कोणत्या पेशंट रिलेटेड जरी काही डाऊट असला तर आम्ही डायरेक्टली सरांशी कॉन्टॅक्ट करतो किंवा मग ई-संजीवनी जे कॉल्स आहेत त्यावरून आम्ही पेशंटचे फॉलोअप घेऊन आणि मेडिसिन प्रिस्क्राईब करतो. तर अशा प्रकारे खूपच छान एक्सपिरियन्स होता सरांसोबत व्हिडिओ कॉलचा, जो मी फर्स्ट टाईम व्हिडिओ कॉल केला होता सरांना. आणि त्यानंतर एक मोटिवेशन मिळालं तर मग आम्ही देखील निघालो होतो व्हिजिटला. ऊन पण खूप लागत होतं. मग आमचे MPW आणि मी एरियामध्ये गेलो. काही पेशंट्स होते जे TBचे होते आणि तसेच काही कॅन्सर पेशंट होते, तर त्यांच्या घरी जाऊन आम्ही व्हिजिट केल्या. तसेच कोणाला जर काही आजार वगैरे असेल तर त्याबाबत देखील आम्ही थोडीफार विचारपूस केली होती पेशंट्सना आणि गावातील लोकांना देखील. आणि त्यानंतर मग आम्ही पेशंटच्या घरी गेलो होतो आणि त्यांना मेडिसिन वगैरे जे चालू होते तर त्याबद्दल थोडं गायडन्स देखील केलं आणि त्यांचा देखील फीडबॅक ऐकून घेतला की त्यांना कोणते साईड इफेक्ट्स जाणवत आहेत का किंवा काही प्रॉब्लेम येत आहे का. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही चेक केल्या गेल्यानंतर. तसेच त्यांचे मेडिसिनचे जे डोस ते प्रॉपर घेत आहे की नाही ते देखील आम्ही चेक करून घेतले. तर असे आमचे MPWने देखील चेक केले की मेडिसिन प्रॉपर ते घेत आहे की नाही. आणि मग त्यानंतर एक कॅन्सर पेशंट होता तर त्यांना देखील आम्ही व्हिजिट केली आणि त्यांना देखील सायकोलॉजिकल एक सपोर्ट आम्ही दिला, जेणेकरून त्यांना एक मोटिवेशन मिळेल, कारण की किमोथेरपी आणि रेडिएशन याचे खूप सारे साईड इफेक्ट असतात. तर पेशंट मला त्यांचे जे सगळ्या गोष्टी शेअर करत होते आणि सब सेंटरला मग आल्यानंतर लंच ब्रेक झालेला होता तर आम्ही लंच केलं सोबत आणि त्यानंतर मग काही पेशंट यायला परत सुरुवात झाली होती. आता कसल्या गोळ्या वगैरे चालू आहे तुम्हाला? सगळ्या बंद आहेत? हा. अच्छा. किती दिवसातून बोलवतं तुम्हाला? नाही बोलवलं, फक्त तुम्हाला पायाला सूज आली आता है ना. आणि रॉड का बरं टाकावा लागला होता? ऍक्सिडेंट झाला होता का? ऍक्सिडेंट झाला, फ्रॅक्चर होतं. गोळ्या घेतो पण जास्त गोळ्या घेतल्या, लगोपाठ 4 दिवस घेतलेला.
पाणी कमी पित असाल पाणी तुम्ही. जास्त आता वाढला. पाणी जास्त पाणी प्यायचं. 3 लिटरच्या पुढे चालतो दुपारीला. बरं, दिवसा तुम्हाला किती वेळा गोळी घ्यायला सांगितलीये डॉक्टरनी? 1 वेळा 3 गोळ्या, बरोबर. मग काय करा, एक 5-10 मिनिटांनी असं अंतर घेऊन थोड्या गोळ्या घ्या. अंतरच घेऊन सांगितलं. सांगितलंय ना? मग तरी त्रास होतो? त्रास म्हणजे की कधी कधी कोणते ना हायगारी होते. हो का? मग गॅप दिली ना 2-3 दिवस. नाही, पण ते गॅप दिल्यावर ते गोळ्यांचं घेऊन असर होणार नाही ना बाबा. लगी मला घालून दिला मग कामात. नाही ना, पाणी भरपूर प्यायचं. तुम्ही दारू वगैरे पिता का? दारू वगैरे पिता? दारू तंबाखू खाता? दारू नाही पित ना? नाही. कारण की कसं आहे, त्या गोळ्यांचा कोर्स आहे 6 महिन्यांचा, बरोबर. आणि 6 महिने त्या जर गोळ्या तुम्ही रेग्युलर त्या टायमावर आणि वेळेवर जर व्यवस्थित घेतल्या तर त्या गोळ्याचा फरक पडेल. नाही तर मग तो डोस जर चुकवला तुम्ही, 1 दिवस घेतली 2 दिवस घेतली नाही तर त्याचा काही फायदा होणार नाही ना. काय होतं, त्रास काय होतो लगेच? नाही, मग तसं असेल ना तर एकदा खांडसला जा ना, मॅडमला दाखवून घ्यायला लागेल. कारण की कसं, ते गोळ्या घेणं गरजेचं आहे तुम्हाला. मग झालं उद्या मी मॅडमला कॉल करून सांगते तसं. हा, सकाळी मग 10 नंतर जा आणि 12च्या आत जा, उन्हाच्या आत. उन्हाच्या आतच जाईल मी. हा, 4 वाजता चालेल ना, चालेल. म्हणजे कसं, सकाळी 1 वाजेपर्यंत सगळं ओपीडी चालू असते. जर कसली तपासणी करायची असली, कोणतं तुमचं सॅम्पल पाठवायचं असलं तर ते सकाळी 1च्या आतच होतं. हा, त्यासाठी लवकर जायचं. तर अशा प्रकारे पूर्ण दिवस आजचा गेला होता आणि त्यानंतर मग मी रिटर्न निघाली होती घरी आणि रस्त्याने हा एक छोटासा व्हिडिओ काढला होता. तर सर्वांना बाय. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.